नमस्कार मंडळी, शुभ दुपार. दुपारचे वाजलेले आहेत 2:30 आणि ऑफिसची कामं आवरलेली आहेत. दुपारचा लंच झालेला आहे, तर आता म्हटलं थोडा फेरफटका मारण्यासाठी जाऊया. तर आलेलो आहे कुठे माहिती आहे का? सपाटास. तर इकडे बघताय, हे आपलं पायरीचं झाड, हक्काचं ठिकाण. आपलं इकडे आलो की पायरीच्या झाडाखाली आहे ना टाइमपास सुरू असतो बऱ्यापैकी. इथे नेटवर्क चांगलं येतं, सावली असते दिवसभर, पाऊस असला तरी हवा चांगली असते, सगळं काही चांगलं असतं. आणि इकडे समोरचा व्ह्यू तो तुम्हाला माहितीच आहे, एक नंबर. समोरच दिसणारा प्रचितगड आणि पावसाळ्यात दिसणारा हा सुंदर नजारा. क्लायमेट बघ कसं झालं, एक नंबर. आता काही काजू वगैरे सगळे संपलेत, पण हां काही ठिकाणी अजून आंबे फणस वगैरे सगळं बाकी आहे. आज म्हटलं तोच विचार केला की मेमध्ये तर काही खायला मिळालं नव्हतं, जरा जंगलात जाऊया. पम्या पण आला आहे आणि गाडी पण अशीच उभी होती बरेच दिवस, तर गाडी पण काढून आम्ही आलेलं आहे पायरीकडे. थोडं जंगलात जाऊ, बघू काय करवंद आळू वगैरे काय मिळाले तर मिळाले, बघूया. गाडीला बऱ्याच दिवसाने बाहेर काढलं आहे, म्हणजे साधारण मला वाटतं 1 महिन्यानंतर इथेच आहे ती. त्यामुळं म्हटलं जरा राऊंड मारून तर आलं पाहिजे. आणि इकडे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ॲक्च्युली पायरीचं झाड आता बाप्पा असल्यामुळं पण ॲक्च्युली ते सुरक्षित राहील, नाहीतर संगमेश्वरमध्ये ते बागल्यांचं झाड होतं, त्याची अवस्था काय झाली ते सगळ्यांना माहिती आहे. पण हे पायरीचं आमचं हक्काचं झाड आहे, म्हणजे हे शक्यतो काय काय असं होणार नाही ह्याच्यासोबत. झालं तरी आम्ही अडून बसणार, कारण हे झाड जोपर्यंत जगेल तोपर्यंत त्याला जगवणार. खूप जुनं झाड आहे. आणि जेव्हा गावामध्ये एंट्री होते ना, आपण इकडून येतो तेव्हा पायरीच्या झाडाखाली आलं की एक नंबर वाटतं. त्यामुळे गावात अशी जी काही झाडं असतात ना त्यांना जपली पाहिजे ॲक्च्युली. नाहीतर मग कसं आहे, झाडं तुम्ही तोडताय, लावायला कोण काय बघत नाही. त्यामुळे शेवटी आपणच आपलं नुकसान करतो आहे. असो, चल पम्या जाऊया. हां चला. दमलास लगेच, घामी मला. पाऊस येणार आहे दुपारनंतर. पाऊस येईल पण इथं गरमी बाकी आहे. गरमी आहे बऱ्यापैकी. बाहेर जरा जरी असं राऊंड जरी मारला ना की गरमी होते. चला तिकडे खाली जायचं आपल्याला. चला मंडळी, बरेच दिवस बाईक पण काढली नव्हती, तर बाईक घेऊन आता आम्ही आलेलो आहे सपाटास. बाईकवरती रस्त्यावरती लावले आणि जरा निघालेलं आहे जंगलात. तर इकडे ॲक्च्युली हे तोरणीचं झाड आहे इथे. तर इथे हे तोरणीचं झाड आहे बघा. तोरणं ॲक्च्युली लागले, आता नाही लागत ती तोरणं. ती लागतात साधारण फेब्रुवारी मार्च एप्रिलला असतात. तर हे तोरणाचं झाडे दिसतंय का तुम्हाला? तर हे व्हायला काटेरी झाड असतं, मस्त लागतात तोरणं. करवंदाच्या शोधात ॲक्च्युली आलेलो आहे का? हां काढ, एकच आहे. हे बघा, पुढे भेटतील अजून. पावसातून असं म्हणतात की जास्त करवंद खाऊ नये, थोडीफार खाऊ शकता. लाल आहे कोंबडा. वातावरण लगेच चेंज झालं आहे पाऊस पडल्यानंतर. हे बघा, कुड्याला पण फुलं आलेत. कुड्याची फुलं आहेत ना, त्याची भाजी मस्त होते, शेंगाची पण होते. वातावरण बघा कसं झालं, एकदम ढगाळ आहे. ॲक्च्युली दुपारची वेळ आहे, त्यामुळं दुपारी पाऊस गावाला तर दुपारचा येतो. समोर तिथे दिसतोय ना तो प्रचितगड. इकडे खाली शृंगारपूर, कातुर्डी गावं आली. इकडे वरच्या साईडला नायरी, तिवरे, घेरा, प्रचितगड सगळं आलं ह्या साईडला. आणि खालच्या साईडला मग पुढे कारवटले, कोंडुंबरे, फणसवण्याची पुढे गावं आली. ह्या साईडला अंधेरी आपल्या राईट साईडला. गावाला कसं आहे, चहू बाजूने डोंगर आहेत आणि डोंगरात सगळीकडे गावच गाव आहेत. दऱ्या आणि खोऱ्यांमध्ये, माहिती आहे का? आमचं पण गाव एकदम असं खोऱ्यातच आहे, पण डोंगराळ भागात, एकदम डोंगरात. पावसात आहे ना बरंच काय काय बघायला मिळतं. या ॲक्च्युली आंब्याच्या झाडाला कीड लागले बघा, मोठी कीड लागले. हे बघा, ते कीड लागली त्यामुळे आहे ना. हां, ते जाळीवरतीच पडला तो पूर्ण. मोठी जाळ होती इथे. राहू दे, चल पुढे. आहेत ना, नाही ह्या पट्ट्याला करवंदाच्या जाळ्या आहेत भरपूर. कडक. बघ, कोंबडा आहे का कोंबडी आहे? कोंबडा. घोडा आहे. घोडा ना, लाल असतात ते, शक्यतो गोड असतात, मस्त लागतात खायला. हे बघा, आहेत भरपूर. हे बघ, जास्त खाऊ नको.
गोड आहे सगळी रे. वाव घेऊन जायला लागेल. टोका पण टोका का बनवतो भरपूर आहेत. हे बघ आतमध्ये बघ किती. हे करवंद खायची होती त्यासाठी ॲक्च्युली आलेलो. खायला मिळत आहेत करवंद. आणि करवंद खाताना ही गोटवलाची वेल आहे. सांभाळा पम्या. हे बघ ही पानं दिसत आहेत तुम्हाला. असं वाटतं खाऊची पानं आहेत पण ती घोटवाल्याची वेल आहे. फाडलं ना की असं आहे बघा. हे दिसतं हे लॉकडाऊनमध्ये लागलं आहे 2020ला. ते अजून काही जखम बघा गेली नाही. एवढं फाडलेलं मजबूत. त्यामुळे शक्यतो जंगलात गेल्यानंतर तुम्हाला मी ही वेल जास्त दाखवतो. कारण आहे ना ह्याला काटे असतात भरपूर. हे बघा हे ना काटे बघा कसे आहेत. हे काट्याने पूर्ण शरीर फाडून टाकतं. त्यामुळे जरा जंगलात चालताना काय करवंद खाताना काय करताना जरा काळजी घ्यायची. टोका बनतोय का शॉर्टकटवाला? टोका बनवतो. टोका बनव एक मस्त. थोडीफार घेऊन जाऊ. जंगलात का सगळं अवेलेबल आहे. पानं काढला 2 टोचन दिली इकडून तिकडून टोका तयार होईल. बघा बाजूने पानं लावली. अजून एक लागेल. कडक. हा टोका आम्ही बोलतो द्रोण. तर तो तयार झालेला आहे. तर भरूया याला फटाफट. कच्ची पण आहेत रे अजून. कच्ची पण आहेत. चटणीला भारी. चटणी पण होईल. हो चटणी होऊ शकते. बघूया आता काय चटणीला नेत नाही करवंद. वाटलंच तर चटणी पण बनवूया. या साईडला बरीच आहेत. चांगले आहेत. चांगले आहेत ॲक्च्युली असं काय नाही. चांगले गोड आहेत. हो यावर्षी मेमध्ये करवंद खायला काही जमली नव्हती. तर आता जूनमध्ये खातोय आपण. आलो होतो तेव्हा नव्हती एवढी. पिकली लेट पिकली. यावर्षी सर्व लेट होतं. आंबे फणस सगळं हे लेट पिकले. काजू पण यावर्षी जे काय उरले सुरले लागले ते शेवटला लागले होते. बघा जंगलात सगळं काही आहे ना आपल्याला इझिली मिळतं. त्यामुळे कसं आहे हे जंगलतोड वगैरे कुठंतरी थांबली पाहिजे. गावाला नंतर आम्ही तर मनसोक्त फिरत असतो जंगलामध्ये. म्हणजे काय कशाची कमी नाही. आंबा फणस काजू करवंद तोरणं कन्हेरी अजून काय काय राहिलं असेल तर ते सर्व जे काय मिळतं ते इझिली मिळतं. आता पावसाळ्यातून रानभाज्या पण छान प्रकारे मिळतील. गावाला पावसाळ्यातून तर काय टेन्शनच नाही माहिती आहे का. रानभाज्या एवढ्या असतात ना की काय रोज खाल तरी कमीच आहे. आणि शक्यतो जेवणामध्ये रानभाज्याच असतात जास्त करून. त्याच्यानंतर आता जुलै आषाढी एकादशीच्या आसपास रोवणं येतील. अळंबी पण 2-4 टाईपची असतात. म्हणजे कुरटं आलं साधी रोवणं आली. त्याच्यानंतर चितल्या आल्या कुंबल्या आल्या. त्याच्यानंतर बोंबाडीमध्ये असतात त्या चुड्या आल्या. हे बरंच काय काय असतं अळंबीचे प्रकार. ते सगळे काही खायला मिळतात आपल्याला. आणि कसं आहे निसर्गात तेच आहे की निसर्गाला तुम्ही जपलं तर निसर्ग तुम्हाला जपणारच आहे. त्यामुळे कसं निसर्गाला जपायला शिका. यावर्षी तरी एकतरी झाड लावा. गेल्या वर्षी मी 4 झाडं लावलेत कलमाची. यावर्षी बघूया का. यावर्षी कोकम वगैरे लावायचा विचार आहे. बघूया. भरला एका ठिकाणी एवढे भेटले. अर्धा झाला पूर्ण गोल फिरायचं बाकी आहे. हां आहे बघ इकडे पण आहेत. चला करवंद काढून झालेले आहेत. बस झाली ना. हो बस झाली. कारण काय माहिती आहे पाणी थोडंफार लागलेलं आहे. त्यामुळे जास्त नेली ना तर घरी पण जास्त खातील. बाई पण आले ना. भाचा आला आहे नैतिक जरा खातील घरी. डायरेक्ट शॉर्टकटमध्ये नाहीतर ते ॲक्च्युली टोक्यालावरती हे लावतात. पॅकिंग बघा गाडी मारला ना डायरेक्ट. कसं वाटतं वरती एक घे मार टोचा मार फायनल पॅकिंग होऊन जाईल. हा बघा असा हा टोका बनवला जातो. म्हणजे तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीची वगैरे काही गरज नाही. हे असं केलं की झालं. चला घरी घेऊन. तेव्हा आकूर आहेत. हां रे कसले चायनीचे आहेत काय? चायनीचे आकूर. होय हो हे बघ. हां मस्त आहेत कोवळे. कोवळे आहेत चांगले. हो हे बघा याला चायनी चाकूर बोलतात. कोणीतरी घेऊन गेले पहिले. त्याला परत फुटलेत ना. हां परत फुटले. मस्त आहे. तर ॲक्च्युली ही पण एक रानभाजी आकूर बोलतात. पण आकूर शक्यतो आहेत ना जाणकार लोकांनाच घेऊन खावेत. नाहीतर ह्याच्यामध्ये विषारी आकूर पण असतात. हो ह्याच्यामध्ये. तर हा चायनीचा आकूर आहे ना चायनी बोलतात ना. हो ह्याच्यात आहे ना बारीक बारीक करायचं आणि कांदा टाकायचा मस्त लागते. हा आहे ना आकूर हा शक्यतो असाच पण खाऊ शकता तुम्ही. आकूरबद्दल डिटेल माहिती तुम्हाला कशी देऊ कळत नाही. पण
आकूर हा तुम्ही खाऊ शकता. काहीच जर भेटलं नाही तर चायनीज आकूर खायचा. हा बघा त्याचा खोड बघताय असं आहे. हे बघा वरपर्यंत गेला आहे असा. त्याला पानं साधारण अशी फुटतात. ही बघा ही दिसतंय तुम्हाला ही छोटी पानं ही बघ. हां ही छोटीवाली ही पाच पाच याची पानं दिसत आहेत ना तुम्हाला ती त्याची पानं. हां तर ह्या चायनीचा आकूर असं जंगलात आहे ना म्हणजे बरंच काय काय आहे. फक्त जंगलातली तुम्हाला माहिती हवी थोडीफार आणि जंगलात फिरणारा माणूस हवा म्हणजे सगळं काही तुम्हाला मिळून जातं. आता पावसाळ्याच्या दिवसात तर भरपूर काय काय असतं जंगलात. हा समोर दिसतोय तुम्हाला आता ॲक्च्युली दाखवता येणार नाही. बघतो दाखवता येतं काय. हा बघा तर ह्याला म्हणतात डुकऱ्या. तर हा पण आकूरचाच प्रकार आहे. आकूर ॲक्च्युली इथे जास्त प्रमाणात दिसत नाही आहेत त्यामुळं काय आता काढत नाही आपण. पण जर जमलं तर त्याची भाजी आपण करू. बघूया पण मग ते राऊंड मारूया खालच्या पट्ट्याला तिकडे मिळतील भरपूर. आंबे बघा किती आहेत. हे बघा पिकून आता पडतायत पण गावाला आता आंबे खायला कोण तयार नाही. तिकडे ललकांडी आहे रे लचंडी आहे मस्त. मारे एक दगड टोका आहे ना खाली ठेव. टोका हलल नाही पडला तर इज्जत. एका नेम मध्ये बघूया आपण मी पाडतो काय. एवढा जवळ तर आहे पडणार. पडला रे कुठं नेम लागला एकदम दचकून पडला तो. लचांडी ने मस्त. हा बघा कसा आहे एवढा तयार होता की त्याला हलका टच झाला तरी तो पडला. एक नंबर. आणि वरती अजून आंबे किती आहेत बघा. म्हणजे आता जून झाला जून अर्धा झाला एंडिंग पर्यंत जरी येते तरी तुम्हाला मला वाटतं जुलैमध्ये पण आंबे मिळतील. गेल्या वर्षी आम्ही जुलैमध्ये आंबे खाल्ले होते कारण आंबे उशिरा लागलेले असतात ना ते राहतात. आणि हा केवढा लागलाय बघा वरती बाजून सर्व तसंच आहे. तर आपला हा काळा घोडा गावाला असतो सध्या शक्यतो. तर ह्याच्यातूनच आपण आलेलो राऊंड मारत मारत बोललो हिला पण जरा फिरूया. तर निघूया ना आता. चला निघूया. ढग दिसतंय तुम्हाला तिकडे ढग बघा असे खाली टेकलेच सह्याद्रीला एकदम. आणि पाऊस दुपारनंतर गावाला येतो त्यामुळे आज पाऊस तर येणारच फक्त संध्याकाळी येईल. ढग बघा जमा झालेले आहेत. तयारी केलेली आहे फक्त वर्षाव बाकी आहे. हो ना अरे बरेच ना एकटा सपाटच ना. हो बरं आहे बरं आहे. जेवली हो नाही एकटंच आलं होता नंतर आणे जरा पाऊस बिऊस पडल्यावर जरा गारव्याला. होय गावाला तर सगळी घर अशी बंद. सगळी ॲक्च्युली गेलेत फोडीला फोड बेर करायला. आताच्या टायमिंगला जर गावात आलात ना तुम्ही तर खूप कमी घरं चालू दिसतील. अर्धी बंद आहेत ती मुंबईला आहेत पण जे काही चालू आहेत ना तर ती पण सगळी शेतामध्ये असतात. चला आता आपण चाललेलं आहे गोधडीत. नाही तू खाऊ तर नाही तू आहे खाली चाले ओके. हो बाय का हो या 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 थोडीफार खाल्ली चालतात जास्त ना खायची. हां हा सूर आहे ना चवईचा. हां ह्याला काय कापायचं नाही काय कांदा बिंदा टाकून भाजी उकडायची पिलायची आणि कांदा फोडणी द्यायची. होय काय इंटरेस्टिंग आहे काहीतरी. हा हा बघा हे पण काढ. जवल्यात चांगली लागते. ह्याच्यात काय आहे तोच आहे. अच्छा पूर्ण आणला आहेस. दोन आहे ते. दोन आहे तोय. एकाची करूया ना पप्या. दोघांची भरपूर आहे. खालचं बुंद्यातलं असतं नाही मुद्यातलं काय म्हणतात त्याला चवईचा सुरा. चवईचा सुरा भाजी खाल्ली काय कमेंट करून सांगा जरा. मी कधी खाल्ली नाही का की काय भारी लागते संध्याकाळी. होय काय आता रिसेंट नाही. हा कसा काढतात तो काहीतरी दाखवेन तुम्हाला. आज भाजी खाऊ फक्त. ती इंटरेस्टिंग करते काहीतरी असं किसून घ्यायचं काय भारी एकदम बारीक बारीक किस काढून घ्यायचं मग काय शिजवायची आणि उकडायची. अच्छा उकडायची काय शिजवायची टाकायची. पिलून टाकल्यावर कांदा वगैरे तेलात परतून घ्यायचा. रान भाजी करतो तशी है ना. सुकी बनवायची. सुकी बनवायची. अच्छा तव्यात तव्यामध्ये कढईत किंवा तव्यात कशात पण बनवा पण सुकी बनवा. सुकी बनवा चालेल. याची काहीतरी फुल रेसिपी आपण करू. हा
काढताना मला दाखव एकदा काहीतरी. चालेल. हे लय भारी भाजी होय ना. जवला टाकून मस्त होते. टाक तू जाऊला संध्याकाळी खाऊ. बाय आंबा पडलाय कुठं आहे. अरे इकडे आहे. मोठा आहे रे आंबा. आहे अजून इथं. कुठनं पडला होय. जायचं आहे तर. हे बघा वरती अजून भरपूर आंबे आहेत. घराच्या पाठचा आंबा आहे तर असा पडतो आपला. मोठा आंबा आहे. काप जरा लाईव्ह मध्ये बघूया. हे आता पाणी घालून उकडायचं. होय काय. नंतर पाणी त्याचं येऊन टाकून पिलून टाकायची. कांदा लसूण आपल्याला काय मसाला वापरायचा आहे तो वापरायचा. मीठ मसाला हळद. हा मस्त भारी आहे. भाजी नंतर झाल्यावरती सांगतो तुम्हाला कशी झाली होती ती. बनवतो मस्त. कसला भरमसाठ पाऊस आलाय बघा. पावसाळा सुरुवात झाली आता. चला मंडळी पाऊस जरा कमी झालाय तर पम्याचे ते थांबलेलो थोडा वेळ. तर आता घरी चाललो आहे. आई वाट बघत असेल कारण पाऊस आला तर मग काय घरी जाता नाही आलं. तर चला निघूया आता. भाजी पण काकीकडून आणायची आहे. ती भाजी बनवेल तेव्हा मग पम्या आणेल नाहीतर मग मी जाईन नंतर कारण भाजी ती खायची आहे आज. चला मंडळी आता तरी घरी जाऊया. जरा फ्रेश वगैरे होऊया मस्त कारण पाऊस आलेला. आता मस्त वातावरण झालेलं आहे एकदम भारी. ते बघा समोर धुकं निघलं आहे. आता पाऊस गेल्यानंतर शक्यतो नसं गावाकडे धुकं येतं. हे बघा काय करताय. भाजी झाली की नाही. भाजी न्यायला आलोय. भाजी दे बघ. आंबा खाते. मस्त भाजी झालेली आहे बघा. सुऱ्याची भाजी. हा चवळीच्या सुऱ्याची भाजी. कुणी बनवली. दर्शना तू बनवली. काय बोलते काय. बाहेर बनवली. चल दे घरी जाऊन खातो मस्त. मग रिव्ह्यू देणार कसे झालं ते. उद्या सांगतो तुला सकाळी. बजाली. चला मंडळी संध्याकाळ झालेली आहे. मगाशी पाऊस भरपूर पडून गेला आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवण आता होणार आहे. तर काकीने खास जी भाजी दिली चवळीच्या सुऱ्याची तर ती भाजी पण आपल्याला टेस्ट करायची आहे. आणि आईने काय बनवलं आहे बोंबील सुके बोंबील आणि बटाटे. तर असं आजचं जेवण आहे. तांदळाची भाकरी आहे इकडे आणि ही चवळीच्या सुऱ्याची भाजी. ॲक्च्युली किसून केलेली भाजी आहे ना त्यामुळे एकदम अशी बारीक बारीक दिसते. इकडे बोंबील आहेत बघा. बोंबील आणि बटाटा सुके बोंबील. तर या मंडळी जेवायला या. ॲक्च्युली चवळीचा जो सुरा आहे ना त्याची आई बोलते भाजी तू खाल्ली असतील लहानपणी वगैरे. मला एवढे आठवत नाही आता पण आता टेस्ट बघूया. चांगलं लागतंय. मस्त आहे ना. मस्त झालं एकदम. काहीतरी इंटरेस्टिंग आहे आणि याच्यामध्ये ॲक्च्युली जवला पण आहे ना त्यामुळे चव अजूनच बाहेर लागते. तर या मंडळी आता जेवण घेतो. मस्त भाजी झाली. काहीतरी चवळीच्या सुऱ्याची भाजी अशी कधी खाल्ली का. कोणी खाल्ली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर या मंडळी आता जेवण घेतो नंतर भेटतो तुम्हाला. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि मस्त गरमागरम जेवण आहे ते जेवून घेऊया. चला मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे आणि गावाकडे पावसाने मस्त आता हजेरी लावलेली आहे. त्यामुळं बाहेर पण आता पाऊस पडतोय बारीक बारीक. गावाकडे आलोय तर गावाकडचे व्हिडिओ येत आहेतच. अजून एवढा पाऊस पडत नाही नाहीतर आपण माशांचे वगैरे पण व्हिडिओ करूया लवकरच. पण पाहिजे तसा अजून काय पाऊस पडत नाही आहे. तर असो बघू पाऊस जसा वाढेल तसा बाकीचे व्हिडिओ पण येतीलच. पण आतापुरतं तरी मंडळी इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.